या सगळ्या सीझनमध्ये 18व्या सीझनमध्ये कोहलीचं लक, कोहलीचं नशीब असं म्हणू शकतोय. कारण जर आपण तारीख सुद्धा बघितली असेल, म्हणजे 3 तारखेला मॅच होती, जर बघितलं असेल तर 6वा महिना होता आणि 2025 ही डेट होती. तर या डेटचं सुद्धा जरी कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तरी सुद्धा आकडा जर कुठला येत असेल संख्या बेरीजनुसार तर तो 18. सीझन 18व, कोहलीचा जर्सी नंबर 18. हा योगायोग म्हणावा की काय कळत नाही, परंतु या सीझनमध्ये कोहलीनं ही ट्रॉफी उचलली. भले रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीखाली आपण जिंकलो असलो तरी सुद्धा विराट कोहलीचं स्वप्न या निमित्तानं साकार झाले. यंदाच्या IPL सीझनमध्ये वेगवेगळे 11 अवॉर्ड देण्यात आले की जे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किंवा मॅन ऑफ द टुर्नामेंट अशा टाईपचे होते. या 11 अवॉर्डपैकी एकही अवॉर्ड RCBला मिळाला नाही, तरी सुद्धा ट्रॉफी मात्र RCBनंच उचलली. हे नेमकं कसं शक्य झालं? नेमके मॅन ऑफ द टुर्नामेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे हे 11 अवॉर्ड होते तरी कोणते, आणि ते कोणाला मिळाले, आणि एकही अवॉर्ड न जिंकणारी RCB ही ट्रॉफी कसं काय जिंकली, हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. नेमके सुरुवातीला जाणून घेऊया की अवॉर्ड कोणते कोणते देण्यात आले आणि कुठल्या कुठल्या टीमने आणि कुठल्या कुठल्या प्लेअरने ते सगळ्यात जास्त जिंकले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द अवॉर्ड हा या वर्षीचा जर कोणाला देण्यात आलेला असेल तर तो सूर्यकुमार यादवला देण्यात आला, कारण त्याला जास्त लोकांनी पसंती दर्शवलेली होती किंवा तसा तो खेळला सुद्धा. ऑरेंज कॅप जर बघितलं तर साहजिकच आहे, साई सुदर्शन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली आणि GTचा साई सुदर्शन 759 धावा त्याने या IPL मध्ये केल्या, त्याला तो अवॉर्ड ऑरेंज कॅपचा देण्यात आला. पर्पल कॅप ऑरेंज अवॉर्ड जो होता तो सुद्धा प्रसिद्ध कृष्णा अर्थात गुजरात टायटन्सच्याच प्लेअरला देण्यात आला, कारण ते 25 विकेट घेतलेल्या होत्या. त्याचबरोबर इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा अवॉर्ड सुद्धा या वेळेला साई सुदर्शनला देण्यात आला, कारण अगदी 23व्या वर्षी अप्रतिम पद्धतीची खेळी हा साई सुदर्शन करत होता, तो सुद्धा गुजरातकडनंच खेळत होता. त्याचबरोबर सुपर स्ट्रायकर अवॉर्ड जर कोणाला मिळाला असेल तर तो आपल्या सगळ्यांना माहिती असेल तर अगदी 14 वर्षाचा सातत्यानं चर्चेत असणारा वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्स कडून खेळत होता, त्याला हा सुपर स्ट्रायकर अवॉर्ड देण्यात आला, कारण 206.6चा स्ट्राईक रेट त्यानं पूर्ण सीझनमध्ये कंटिन्यू ठेवलेला आहे. त्याचबरोबर सुपर स्ट्रायकर झाला. त्यानंतर मोस्ट सिक्सेस अवॉर्ड निकलस पुरनला मिळाला, LSG कडून तो खेळत होता, जवळपास 40 सिक्सेस त्याने मारलेले होते. मोस्ट 4 अवॉर्ड जर कोणाला दिला असेल तर तो सुद्धा साई सुदर्शनला दिला. साई सुदर्शननं जवळपास 88 चौकार या सीझनमध्ये मारले. त्याचबरोबर मोस्ट डॉट बॉल अवॉर्ड कोणाला दिला असेल तर तो मोहम्मद सिराजला देण्यात आला. मोहम्मद सिराज हा सुद्धा गुजरातकडून होता, त्यांना जवळपास 151 डॉट बॉल या सीझनमध्ये टाकले. तर कॅच ऑफ द सीझन हा अवॉर्ड दिला कमिंदू मेंडिस, तो हैदराबाद कडून खेळत होता. त्याचबरोबर ब्रेविसचा त्यानं कॅच घेतला होता, आपण बघितलं असेल. त्याचबरोबर 10वा अवॉर्ड दिला होता तो म्हणजे फेअर प्ले अवॉर्ड, तो सुद्धा चेन्नईला मिळाला. तिथं सुद्धा जर बघितलं तर RCB कुठेही दिसत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा अवॉर्ड होता 11व्या नंबरचा, तो म्हणजे फॅन्टसी किंग अवॉर्ड, जे सगळ्यात जास्त फॅन्टसी पॉईंट ज्या खेळाडूनं मिळवून दिले असतील गेम खेळणाऱ्यांना तर ते होता तो सुद्धा साई सुदर्शन गुजरात टायटन्स कडून. त्यानं 1495 फॅन्टसी पॉईंट कमवले होते या सीझनमध्ये. म्हणजे हे वेगवेगळे 11 अवॉर्ड जर तुम्ही बघितले त्यापैकी जवळपास 5 ते 6 अवॉर्ड फक्त गुजरातला आहेत. मुंबईला एक अवॉर्ड दिसतोय, सनरायझर्स हैदराबादला एखादा अवॉर्ड दिसतोय, राजस्थान रॉयलला एक अवॉर्ड आहे, LSGला एक अवॉर्ड आहे. हे सगळ्यांना अवॉर्ड मिळाले. चेन्नईला सुद्धा अवॉर्ड मिळाला, 10व्या क्रमांकावर राहणाऱ्या चेन्नईला फेअर प्ले अवॉर्ड मिळाला. मात्र RCBला एकही अवॉर्ड या सीझन मधला टीम परफॉर्मन्ससाठी जो दिला जातोय किंवा पूर्ण सीझनमध्ये चांगलं खेळण्यासाठी जो दिला जातोय या संदर्भातला एकही मिळाला नाही. मात्र जी महत्वाची ट्रॉफी होती, दरवर्षी कोहली चांगलाच खेळतो, 500 पेक्षा जास्त धावा त्यानं 8 सीझनमध्ये केलेत. या वर्षी सुद्धा त्यानं जवळपास 650च्या आसपास धावा केल्या. पण तरी सुद्धा आपण बघितलं असेल तर मेन जी गोष्ट होती 18व्या सीझनमध्ये कोहलीचं लक, कोहलीचं नशीब असं म्हणू शकतोय. कारण जर आपण तारीख सुद्धा बघितली असेल, म्हणजे 3 तारखेला मॅच होती, जर बघितलं असेल तर 6वा महिना होता आणि 2025 ही डेट होती. तर या डेटचं सुद्धा जरी कॅल्क्युलेशन तुम्ही केलं तरी सुद्धा आकडा जर कुठला येत असेल संख्या बेरीजनुसार तर तो 18. सीझन 18व, कोहलीचा जर्सी नंबर 18. हा योगायोग म्हणावा की काय कळत नाही, परंतु या सीझनमध्ये कोहलीनं ही ट्रॉफी उचलली. भले रजत पाटीदारच्या कॅप्टन्सीखाली आपण जिंकलो असलो तरी सुद्धा विराट कोहलीचं स्वप्न या निमित्तानं साकार झाले. मग ह्याच वर्षी हे स्वप्न साकार होण्याचं कारण काय? अनेक नवीन प्लेयर होते, अनेक ताकदीनं खेळणारे प्लेयर होते, मात्र तरी सुद्धा ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स दिला
म्हणजे प्रत्येक मॅचमध्ये वेगळा प्लेअर ऑफ द मॅच निवडून यायचा किंवा समोर यायचा. फायनलमध्ये सुद्धा जर आपण सगळ्यांनी बघितलं असेल तर कुणाल पंड्यानं मॅन ऑफ द मॅच घेतली, प्लेअर ऑफ द मॅच घेतली. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा कुणाल पंड्यानं मॅन ऑफ द मॅच घेतली. कधीतरी त्यांच्यासाठी जितेश उभा राहायचा, तर कधी त्यांच्याकडून पाटीदार मॅन ऑफ द मॅच होताना दिसायचा, कधी कोहली होताना दिसायचा, हेझलवूड कधी असायचा. असे वेगवेगळे प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच समोर आल्यामुळे, प्लेअर ऑफ द मॅच समोर आल्यामुळे प्रत्येकानं आपलं आपलं 100% समर्पण दिलं. भुवनेश्वरची बॉलिंग काल बघण्यासारखी होती, अप्रतिम बॉलिंग त्यानं सुद्धा टाकली. तर या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर ह्याच होत्या या बँगलोरला जिंकवण्यासाठीचं महत्वाचं कारण. आणि म्हणून यंदाची IPL ट्रॉफी ही बँगलोर जिंकू शकली. बँगलोर जिंकल्यानंतर साहजिकच आहे, कुठलाही फॅन असू दे, मग तो बँगलोर मधला असू दे, महाराष्ट्रातला असू दे, मुंबईतला असू दे किंवा मग आमच्या इचलकरंजीतला असू दे, प्रत्येक जागी सेलिब्रेशन हे झालंच. इचलकरंजीत सुद्धा आम्ही अनेक ठिकाणी बघितल्या, गाड्या मोठ्या प्रमाणात फिरत होत्या, आतिषबाजी होत होती. देशाच्याच नव्हे तर दुबईमध्ये सुद्धा काल जर तुम्ही फुटेज बघितले असतील तर दुबईमध्ये सुद्धा फटाके फोडण्यात आले. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, 18 वर्ष एखादी टीम एकही ट्रॉफी जिंकत नाही तरी सुद्धा त्यांनी उभा केलेला फॅन बेस हा कौतुकास्पद आहे. आणि अशा या RCB संघाला या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्याच टीमकडून. मी असं सांगेन की CSK असेल, मुंबई असेल, चेन्नई, अनेक वेगवेगळ्या टीम्स असतील, जरी काही जण क्वालिफाय मधून बाहेर पडले असतील तरी सुद्धा सगळ्यांना कुठेतरी वाटत होतं की कोहली प्रती, या देशातल्या प्रत्येक माणसाला कोहली प्रति एक वेगळं लगाव आहे, प्रेम आहे. आणि त्यामुळेच की काय एकदा तरी RCB जिंकावी वाटत होतं आणि ती जिंकली. त्यामुळे RCBचं खरंच अभिनंदन. तुम्हाला काय वाटतं, RCB जिंकण्याची नेमकी कारणं काय होती? कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.